हाय गाईज, आय एम गजानन पवार. आज आपण गुगल ड्राईव्हमधील एका इम्पॉर्टंट फीचरवरती चर्चा करणार आहोत, ज्याचं नाव आहे स्कॅन डॉक्युमेंट. काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये गुगल फाईलमधील ओपन डॉक्युमेंट स्कॅनर या फीचरमध्ये डॉक्युमेंट स्कॅन करून मल्टिपल पेजेसची PDF कशी तयार करू शकतो हे आपण शिकलो होतो. पण सेम पद्धतीने या फीचरमध्ये सुद्धा कोणतेही डॉक्युमेंट स्कॅन करून PDF फाईलमध्ये सेव्ह करता येते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या फीचरचा सर्व यूज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ही तुमच्यासाठी खूप यूजफुल असणार आहे. तर व्हिडिओला इतरांना शेअर करा, कारण त्यांनाही या फीचरबद्दल माहीत होईल. तसेच आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की लिहा. तर चला सुरू करूया आजचा न्यू एपिसोड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. So guys, चला तर मग शिकूयात आपल्या जीमेल अकाउंटवर परमनंटली कोणतेही डॉक्युमेंट्स कसे सेव्ह करायचे. तर आता आपण गुगल ड्राईव्ह हे ॲप्लिकेशन ओपन करू. तर गुगल ड्राईव्हमध्ये आल्यावर आपल्याला एक ऑप्शन मिळतं, स्कॅन डॉक्युमेंट. स्कॅन डॉक्युमेंट. तर या ऑप्शनमध्ये जायचं आहे. खूप ॲक्सेसिबल हे फीचर आहे आणि ऑफिशियली गुगलचं फीचर आहे, तर यूज करा. तर आता आपण ओपन करूया या स्कॅनरला. खूप छान हे स्कॅनर काम करतं आणि हे ऑफिशियल गुगलचं स्कॅनर आहे. तर सेम ऑप्शन आहेत, इम्पोर्ट फ्रॉम गॅलरी, कॅप्चर. तर आता कॅमेरासमोर जर आपण डॉक्युमेंट पकडलं आणि कॅप्चर बटनाला क्लिक केलं की नंतर ते डॉक्युमेंट स्कॅन होतं. मॅन्युअल, ऑटो कॅप्चर आणि मॅन्युअल, इथे 2 टॅब आहेत. हे सेम गुगल फाईलमधलं जे डॉक्युमेंट स्कॅनर आहे, सेम हे स्कॅनरसुद्धा काम करतं. सेम फीचर आहेत दोघांचे सुद्धा. तर आज मी गॅलरीमधून डॉक्युमेंट्स अपलोड करतो. इम्पोर्ट फ्रॉम गॅलरी हे गुगल फाईलमध्ये पण ऑप्शन आहे, गुगल फाईलमधल्या डॉक्युमेंट स्कॅनरमध्ये आणि यामध्ये सुद्धा आहे. तर आता आपण याच्यामध्ये जाऊया. Selected photos, albums, more options, recent, not selected, photo taken on May 27, 2024, 10:32:15 a.m., row 2, column 1. ही इमेज घेतो मी. Photo taken on May 27, 2020, not selected, photo taken on May 27, 2024, 10:32:15 a.m., column 1. फोटो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला Add 1 button. ॲड 1 हे ऑप्शन मिळतं. व्हॉट्सअपमध्ये जिथे आपलं व्हॉईस मेसेजचं बटन असतं तिथंच हे ऑप्शन आपल्याला मिळतं. क्लिक करायचं आहे. पेज 1 of 1. सेम ऑप्शन आहेत. ॲड पेज. ॲड पेजमध्ये जाऊन परत एक पेज ॲड करू शकता. फिल्टर लावू शकता. क्लीन हे सेम ऑप्शन आहेत. रिटेक, डिलीट, कॅन्सल, प्रिव्ह्यू आणि आपल्याला डन करायचं आहे. गुगल फाईलमध्ये डन केल्यानंतर ही फाईल सेव्ह होत होती, पण इथे डन केल्यानंतर काही ऑप्शन एक्स्ट्रा मिळतात, ते आपण बघू. तर मी एकच पेज घेतो आहे, तुम्ही अनेक घेऊ शकता. इथे काही ऑप्शन आलेले आहेत. सेव्ह टू ड्राईव्ह, सेव्ह बटन आहे. याला क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट सेव्ह होतं. प्रिव्ह्यू इमेज,
Scanned_20240527-1434.pdf. Edit box. File name. तर इथे पहा किती एकदम छान फीचर मिळालेलं आहे. तर गुगलच्या डॉक्युमेंट स्कॅनरमध्ये जे गुगल फाईलमधलं डॉक्युमेंट स्कॅनर होतं त्यामध्ये हे फीचर नव्हतं. तर याला जर क्लिक केलं की आपण ह्या फाईलचं नाव चेंज करू शकतो. Delete file name button. डिलीट फाईल नेम याला क्लिक केल्यानंतर फाईल नेम डिलीट होतं आणि Scanned un- याला क्लिक केल्यानंतर एडिट बॉक्स आपला ओपन होतो आणि न्यू फाईल नेम आपण देऊ शकतो. Delete file name. My drive. माय ड्राईव्ह Page. Drop down list. Location. याच्यामध्ये जाऊया काय काय आहेत तर. Back button. My drive. Select destination. Create new folder. Sort by name. View as grid. Disability certificate. Google Keep. Disability view. Sort by name. Create new. Select destination. इथून तुम्ही या फाईलची लोकेशन चेंज करू शकता. ही फाईल तुम्हाला कुठे सेव्ह करायची आहे ते. Cancel button. Drive. तर मी हेच ठेवणार आहे माय ड्राईव्ह. Show drop down menu button. GB. Show drop. हा पण ऑप्शन हाच आहे, सेमच आहे. GB453269@gmail.com. Drop down list. Account. हा आपला ईमेल आय डी आहे. याच्यामध्ये गेलं Pop की up window. आपल्याला दुसरा ईमेल आय डी सिलेक्ट करता येतो. म्हणजे ज्या ईमेल आय डीवर आपल्याला ही फाईल ठेवायची आहे तो ईमेल आय डी सिलेक्ट करू शकतो आपण. Drive. तर मी हाच ठेवतो. Windows 0. Cancel. Save the drive. कॅन्सल आणि Save button. सेव्हवरती क्लिक करतो म्हणजे आपली फाईल सेव्ह होईल. Preparing to upload one file. Your one file is being uploaded to my drive. Drive. अपलोड झालेले आहे. More. Sign. Create new. Select. Create. Scan. Signed in as scan document. Button. Create. Sort. View as this. More act. Google. More action. Scanned_20240527-1434.pdf. PDF. Modified 2:36 p.m. Scanned_20240527-1434.pdf. Row 4. तर ही आपली PDF तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपण कुठलेही डॉक्युमेंट्स या स्कॅनर थ्रू स्कॅन करून आपल्या जीमेल अकाउंटवर परमनंटली सेव्ह करू शकतो. आय होप हे स्कॅनर सर्वांना आवडलं असेल. तसेच आजचा व्हिडिओसुद्धा आवडला असेल. या फीचरचा सर्वांनी एन्जॉय करा, यूज करा आणि लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी ऑल इन वन फॉर VI या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सो लाईक टुडेज ट्युटोरियल. सी यू इन नेक्स्ट एपिसोड. बाय बाय.